सामाजिक कार्यकर्त्या आणि या प्रकरणात लक्ष घालणाऱ्या अंजली दमानिया आपल्या सोबत आहेत। अंजली दमानियाजी, स्वागत आहे एनडीटीव्ही मध्ये। ही अशा पद्धतीची वेळ येते टॉवरवरती चढून किंवा पाण्याच्या टाकीवर चढून हे आंदोलन करावं लागते, अत्यंत दुर्दैवी आहे। मात्र अजूनही प्रशासन तितकंच जागं झालंय असं वाटत नाहीये। मी काल रात्री मी जेव्हा धनंजय देशमुख यांची जी बातमी ऐकली, मला खरंच कसतरी झालं। म्हणून मी काल रात्री उशिराने ही बातमी ऐकली म्हणून मी ट्विट देखील केलं। आज सकाळी त्यांना फोन करण्याचाही प्रयत्न केला की आपण आपला जीव बिलकुल धोक्यात घालायचा नाही, जीव देण्याची पाळी तर येऊच नाही आपल्यावर, कारण आपल्याला न्याय जो पाहिजे तो लढून मिळवला पाहिजे। म्हणून मी त्यांना सकाळी देखील आज फोन केला होता, पण त्यांचा फोन लागला नाही। तर मला त्यांना हात जोडून विनंती करायची की असं कुठचंही पाऊल उचलू नका की ज्यांनी आता कुटुंबाला आणि त्रास होईल। आपल्याला संतोष देशमुखांनाच नाही, असे असंख्य संतोष देशमुख ज्यांना या वाल्मिक कराडनी आणि त्यांच्या पूर्ण गँगनी त्रास दिली, अशा सगळ्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे। आणि तो न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला लढायला हवं। असं करून म्हणजे कुठेतरी आज जर ते पाण्याच्या टाकीवर आता चढलेत असं मी ऐकलंय, पण असं कुठचंही चुकीचं पाऊल उचलू नका। न्याय हा मिळवणार, 302 त्यांच्यावर लागणार, 302 ची शिक्षा देखील ते भोगतील, पण कुठे असं चुकीचं पाऊल तुम्ही प्लीज करू नका, अशी कळकळीची विनंती, हात जोडून विनंती मी त्यांना करते की आपण लढून यांच्याकडनं न्याय मिळवून देऊ। धनंजय मुंडेंना भाग पाडू राजीनामा द्यायला, सगळं करू, पण ताकदीने करू। असं कुठेतरी हतबल तुम्ही होऊ नका। अंजली ताई, तुम्ही म्हणताय ते खरं आहे, मात्र त्यांची पण हातबलता आपल्याला पाहायला मिळते। महिना उलटून गेलेला आहे, अजून एक आरोपी मोकाट आहे आणि जी माहिती त्यांना मिळायला हवी, त्यांची एकच अपेक्षा आहे की नेमका तपास कुठपर्यंत येतोय ते आम्हाला कळायला हवं आणि मोका लावणं, वाल्मिक कराडवर मोका लावणं, 302 चा गुन्हा दाखल करणं, ह्याही बाबी होत नाहीयेत आणि त्यामुळे अगतिकतेनं उचललेलं त्यांचं हे पाऊल दिसतंय। नाही, नक्कीच, कारण आज कुठल्याही परिवाराला, आज खरं तर आपण ना थोडंसं मागे जाऊ। मे महिन्यापासून शिंदे नावाचा जो एक अधिकारी होता अवादा कंपनीचा, त्यांनी मे महिन्यापासून FIR केली आहे आणि ती एका दोघांवर नाही, तिघांवर केली आहे। वाल्मिक कराड, सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे हे मे महिन्यापासून धमक्या देत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत, अपहरण करतायत। हे मे पासून चालू होतं, तर डिसेंबर पर्यंत त्यांच्यावर कारवाई झाली नाही। हेच मोठं दुर्दैव आहे आपलं आणि हेच आपण म्हणतोय की शासन काम करत नाहीये, पोलीस काम करत नाहीयेत। आणि हे जर तेव्हा कारवाई झाली असती तर संतोष देशमुख आपल्यात असते, पण ते गेल्यानंतर एवढे आक्रोश मोर्चे होऊन, एवढं म्हणजे सगळ्यांनी आरडाओरडा करून माध्यमांनी लावून धरलं, तरी सुद्धा जर इतकी ते त्यांना जी हे करतायत ते आता, त्याला आपण काय म्हणावं? ही लोकशाही आहे का? ही शासकीय राजकीय दडपशाही आहे, दुसरं तिसरं काही नाहीये। पण असं चुकीचं पाऊल उचलणं किंवा स्वतःच्या जीवाला बरं वाईट करून घेण्याने काही साध्य होणार नाहीये। आपल्याला यांना टक्कर द्यायची आहे, म्हणून मला असं वाटतंय की आपण यांना शिस्तीशीर आणि कायदेशीर टक्कर देऊ आणि मोठी टक्कर देऊ, पण हे सगळं चित्र बदलल्याशिवाय थांबायचं नाहीये। अंजलीताई, एक महत्वाचा उद्गार काढलेला होता स्वतः देशमुखांनी की भाऊ तर गमावलाय, पण येत्या काळात आमची पोरं बाळ जी आहेत ती गमवायची नाहीयेत आणि म्हणून आता हवं तर मी माझा जीव देतो, पण आता न्याय हवा, अशा स्वरूपाची त्यांची आर्त एक स्वरूपाची एक हाक होती। मात्र ती शासनापर्यंत पोहोचत नाहीये का? नेमकं होते काय? सरकार का अजूनही तितकंस तत्पर होताना दिसत नाहीये? तत्पर होताना दिसणारच नाही, कारण सरकारला संवेदना उरलेल्याच नाहीयेत। आता माणसानी, सामान्य माणसानी जगायचं, अशा एका गुंडाने आलं आणि त्यांनी मारलं तर चिरडून मरून जायचं। न्याय हा त्याला या जन्मी मिळत नाहीये, कारण का तर वरच्यांचे वरदास्त आहेत का, कारण का तर धनंजय मुंडे लॉबिंग करतायत, कारण का आता अजित पवारांना त्यांना वाचवायचंय, कारण का तर ते दिल्लीला जाऊन अमित शहाला भेटले। हे सगळे जे थेर चालले आहेत ना, त्याच्यामुळे आमच्यासारख्याला न्याय मिळणार नाहीये।